मेळघाटमधील आदिवासी हात जोडूनही न थांबणारे अमरावतीचे जिल्हाधिकारी. आदिवासी आमरण उपोषणाकडे 4 दिवस पाठ फिरवून प्रशासन सुट्टीच्या दिवशी पर्यटन करतात. मात्र त्याच रस्त्याने अधिकारी 5 सेकंद पण वेळ आदिवासी समाज यांना न देणे तथा आमरण उपोषण दरम्यान 4 दिवस होऊन सुद्धा प्रशासनाचे एकही अधिकार न आल्याने तसेच उपोषणधारकांना मेडिकल चेकअप न केल्याने उपोषण मंडपात एल्गार. मेळघाटातील हिरदामल तालुका चिखलदरा येथे मानरेगा अंतर्गत कामे पूर्णतः बंद असल्याने आदिवासी मजूर वर्ग उपासमारीच्या स्थितीत सापडला आहे. संविधानाने दिलेल्या रोजगाराच्या हक्कासाठी आदिवासी समाज विकास संघटनांच्या वतीने अध्यक्ष श्री गणोजी सावडकर यांनी शांततेच्या मार्गाने आमरण उपोषण सुरू केले. मात्र 4 दिवस पूर्ण उलटूनही प्रशासनातील एकही जबाबदार अधिकारी उपोषणस्थळी भेट देण्यासाठी, चर्चा करण्यासाठी किंवा आरोग्य तपासणीसाठी उपस्थित राहिला नाही. ही बाब गंभीर प्रशासकीय निष्क्रियतेचे व कर्तव्यद्रोहाचे जिवंत उदाहरण ठरली आहे. दिनांक 7 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी 7 ते 7:30 दरम्यान माननीय अमरावती जिल्हाधिकारी हे याच मार्गाने जात असताना आदिवासी नागरिकांनी व उपोषणकर्त्यांनी हात जोडून थांबण्याची विनंती केली, परंतु जिल्हाधिकारी न थांबता पुढे गेले. हा प्रकार केवळ असंवेदनशील नसून आदिवासी समाजाच्या घटनात्मक हक्कांवर उघडपणे पाय देणारा असल्याची तीव्र भावना समाजात व्यक्त झाली. नागरिकांनी स्पष्ट शब्दात सांगितले की प्रशासन जर असेच झोपेत राहिले, सुट्टीच्या दिवशी शासकीय वाहनांतून फिरण्यात व्यस्त राहिले आणि आदिवासी समाजाच्या वेदना ऐकल्या नाहीत तर मेळघाटात नेपाळ व गडचिरोलीसारखी परिस्थिती निर्माण होण्यास वेळ लागणार नाही. याची संपूर्ण जबाबदारी प्रशासनाची राहील. तर आंदोलन अधिक तीव्र, व्यापक आणि कायदेशीर मार्गाने राज्यस्तरावर नेले जाईल, याची नोंद प्रशासनाने घ्यावी. हा प्रश्न केवळ कामाचा नसून आदिवासी समाजाचा अस्तित्वाचा, सन्मानाचा व संविधानिक हक्क आहे. प्रशासनाने वेळीच दखल न घेतल्याने त्याचे परिणाम गंभीर असतील, असाच ठाम